मित्रहो, सध्या महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवणं, त्याविरोधात बंडखोरी करणं असं एकूणच माहोल तापलेला आहे. आणि अशातच दोन सेना एकत्र येण्याच्या गोष्टी सुद्धा सुरू झालेल्या आहेत. आपल्याला आठवत असेल की दोन ठाकरे एकत्र आले तर प्रचंड राजकीय उलथापालथ होऊ शकेल, अशा पद्धतीचे तर्कवितर्क हे गेली 20 वर्ष अनेक राजकीय समीक्षक आणि राजकीय नेते बोलून दाखवत होते. ते दोन्ही ठाकरे गेल्या वर्षी एकत्र आले आणि त्यानंतर निवडणुका पार पडल्या. काय झालं ते आपण पाहिलं. आता दोन्ही सेना एकत्र येतील आणि काहीतरी भव्यदिव्य घडेल असं बोललं जातंय. बरं, हे बोलणारे लोक सुद्धा दोन्ही बाजूचे त्या पक्षातले मोठे आणि जबाबदार नेते आहेत. एक आहेत अब्दुल सत्तार आणि दुसरे आहेत अंबादास दानवे. आता हे दोन्ही नेते या दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात याबद्दल बोलतायत. पण प्रत्यक्षात सेना एकत्र यावी ही श्रींची इच्छा आहे का? आता हे श्री कोण कोण आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये संक्षिप्त स्वरूपात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, 5 जुलै 2025ला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या संदर्भातली एक पहिली भेट घडलेली होती. त्याआधी महेश मांजरेकर यांनी एक पॉडकास्ट केला होता आणि त्यामध्ये राज ठाकरे असं बोलले होते की माझा इगो हा काही फार मोठा इगो नाहीये, मराठी माणसाचं हित वगैरे हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल. आणि त्या 5 जुलै 2025 नंतर जवळपास 27 नोव्हेंबर 2025ला हे दोन भाऊ खऱ्या अर्थानं एकत्र आले. हे आपल्याला आठवत असेलच. त्यानंतर निवडणुका झाल्या. हे दोन भाऊ जेव्हा एकत्र आले त्यावेळेला 20 वर्ष हे का वेगळे झाले होते असा प्रश्न पडावा इतकं या दोघांचं मेतकूट जमलेलं होतं. खरं तर ते काही तुरळक गोष्टींसाठी एकत्र येत होते, कौटुंबिक काही कामांसाठी एकत्र येत होते. ते जे संबंध होते काहीसे विरळ होते. पण हे 5 जुलै 2025 नंतर जे काही सुरू झालं होतं त्यामुळे काहीतरी प्रचंड घडेल असं वाटत होतं आणि सगळेजण त्याच कैफात होते. राज ठाकरेंनी तर याबद्दल दस्तूरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीरपणे धन्यवादही देऊन टाकले होते. ते सुद्धा आपल्याला आठवत असेल. आता अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे हे दोघं जण दोन्ही सेना एकत्र येण्याबद्दल बोलत आहेत. आता उद्धव ठाकरे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, त्यांचे रोज प्रातःकाली बोलणारे प्रवक्ते संजय राऊत हे या सगळ्या संदर्भात काय बोलले तेही मी आपल्याला सांगणार आहे. पण ज्या क्षणाला राज ठाकरे यांच्या पक्षाची आणि राज ठाकरे यांची मदत उद्धव ठाकरे यांना झाली आणि भाजपच्या प्रचंड मोठ्या लँडस्लाईडमध्ये किंवा प्रचंड मोठ्या रेट्यामध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेमधली आपली नगरसेवकांची संख्या सुरक्षितरित्या कायम ठेवल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं घोडं गंगेत न्हालेलं होतं. त्यांनी ज्या पद्धतीत राज ठाकरेंना जी वागणूक द्यायची होती ती दिली होती. आपल्याला स्वीकृतचं प्रकरण आठवत असेल. आता याच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेली ठाकरेंची सेना आणि धनुष्यबाण आणि शिवसेना हे टायटल घेऊन महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झालेली एकनाथ शिंदेंची अमित शहा नियंत्रित सेना, या जर गोष्टींचा आपण विचार केला तर या दोन्ही सेना एकत्र याव्यात असं आता काही नेत्यांना वाटू लागलेलं आहे. आता काही नेत्यांना म्हणजे कोणाला, तर अब्दुल सत्तारांना. अब्दुल सत्तार हे काही कट्टर शिवसैनिक आहेत का, तर मुळीच नाही. अब्दुल सत्तार हे जिथे सत्ता, जिथे सत्तेचा विषय असा आपला सारीपाट मांडणारे ते नेते आहेत. स्वतः ते प्रचंड श्रीमंत आहेत. मसल पॉवर त्यांच्याकडे आहे. उपद्रव मूल्य त्यांच्याकडे आहे. कधी ते काँग्रेसमध्ये मंत्री असतात, कधी ते शिवसेनेत मंत्री असतात. आणि तेच अब्दुल सत्तार आता काय म्हणतायत की भाजपने आमचं मुंडकं उडवलेलं आहे.
हात पाय कापून मुंडकं उडवेपर्यंत अब्दुल सत्तार हे खरंच शांत बसू शकतात का? याचा विचार किंवा या प्रश्नाचा उहापोह करण्यासाठी ज्यांना तो करायचा आहे त्यांना थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचावं लागेल. तिथली अब्दुल सत्तारांची कार्यशैली, अब्दुल सत्तारांचं राजकारण, अब्दुल सत्तारांची तिथली मसल पॉवर हे सगळं पाहिल्यानंतर अब्दुल सत्तार हे का सहन करतायत याची आपल्याला कल्पना येऊ शकेल. आता अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार याने बंडखोरी केलेली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आणि त्याच वेळेला समृद्धी महामार्ग ज्याचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख समृद्धी महामार्ग, त्या महामार्गावरच अंबादास दानवे म्हणजे कोण तर उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या ऐवजी ज्या अंबादास दानवेंची निवड विधान परिषदेसाठी करायचा निर्णय आधी घेतला तेच अंबादास दानवे हे या अब्दुल सत्तारांना भेटले आणि अब्दुल सत्तार आणि त्यांची गळाभेट घडली. आता ही गळाभेट झाल्यानंतर दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात हे या दोन्ही नेत्यांनी एकमेकाकडे बोलून दाखवलं. अंबादास दानवे असं म्हणाले की मला एकट्याला वाटून काय उपयोग. म्हणजे याचा अर्थ काय तर याचा अर्थ अंबादास दानवेंचे श्री म्हणजे उद्धव ठाकरे यांना ते वाटणं गरजेचं आहे. तर अब्दुल सत्तार यांना ज्या वेळेला असं वाटतंय की भाजपने आपलं मुंडकं उडवलेलं आहे त्यावेळेला अब्दुल सत्तारांचे श्री म्हणजे श्रीमान एकनाथ शिंदे यांना ते वाटणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यांचे मिळून जे महाश्री दिल्लीत बसलेले आहेत त्या अमित शहांना या दोन सेना एकत्र येणं वाटणं गरजेचं आहे तेव्हाच हे काही होऊ शकेल. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर प्रचंड उलथापालथ होईल आणि जणू काही ठाकरेंना मानणारा आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संप्रदाय जपणाराच माणूस मुंबईच्या महापौरपदी बसेल किंवा मुंबईच्या मुख्यमंत्रीपदी बसेल असं वाटणाऱ्यांचा एक खूप मोठा वर्ग होता. आणि हे खरंही होतं की मराठी वोट बँक किंवा मराठी मतदार हा विभागला जातोय वगैरे हे जे काही सांगितलं जात होतं ते सगळं खरं होतं. पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना जवळ घेतल्यानंतर किंवा ते जवळ आल्यानंतर ज्या पद्धतीच्या गोष्टी व्हायला हव्या होत्या त्या पद्धतीच्या गोष्टी झाल्या का या प्रश्नाचं उत्तर राज ठाकरे यांनी उद्धव यांच्या बाबतीत द्यावं आणि उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या बाबतीत द्यावं. आणि काय खरं आणि काय खोटं याचा न्यायनिवाडाच संजय राऊत यांनी केला तर बरं होईल. आता हे मी का सांगतो या दोघांमधले ज्युरी संजय राऊत व्हायला हवे याचं कारण असं आहे की संजय राऊत यांच्याकडेच या निवडणुकीच्या काळातील बहुसंख्य तक्रारी घेऊन अनेक लोक पोचलेले होते. ते कोण होते तर जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारे जे शाखा प्रमुख होते त्यांनी मनसेच्या विरोधात काम केलेलं होतं. मग अगदी अंधेरीच्या कुशाल धुरीचं मतदारसंघ असेल किंवा मुंबईच्या पश्चिम उपनगरातले इतर आणखी काही मतदारसंघ असतील या सगळ्यांच्या ज्या काही तक्रारी होत्या त्या संजय राऊत यांच्यापर्यंतच पोचत होत्या. आता हा झाला शिवसैनिकांचा विषय. ज्या वेळेला हे दोन्ही भाऊ एकत्र आले त्यावेळेला दोनच खुर्च्या व्यासपीठावर लावलेल्या होत्या. वरळीतल्या एका हॉटेलमध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याचा कार्यक्रम झाला आणि या दोन खुर्च्या पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः संजय राऊत यांना वरती बोलावून घेतलेलं होतं व्यासपीठावर. हे आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल, अनेकांनी वाचलं असेल. तर संजय राऊत हे त्यातले ज्युरी आहेत असं समजून या दोन्ही भावांचं जे काही घडलं ते योग्य होतं की अयोग्य याचा निर्णय सुद्धा संजय राऊत यांनी सत्सद विवेकबुद्धी शाबूत ठेवून द्यायला हवा. आता संजय राऊत जे काही म्हणतायत आजच्या प्रातःकाली त्यांच्या प्रवचनामध्ये ते काय म्हणाले ते आपण समजून घेतलं पाहिजे. संजय राऊत काय म्हणतायत ते बघा. शिवसेना एकच आहे. मी कालही म्हणालो दोन शिवसेना असूच शकत नाहीत ना. शिवसेना जिथे ठाकरे तिकडे शिवसेना आणि शिवसेनेचं काम हे सातत्यानं शिवसेना भवन किंवा मातोश्रीतून चालतं. जिथे ठाकरे नाहीत ती शिवसेना कशी असणार मला सांगा. मी मगाशी असं आपल्याला सांगितलं की ज्यांना पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांच्या आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा
शेटजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं. आता संजय राऊतांनी सांगितलं की ज्यांना हे पटत असेल त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे सामील व्हावं, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी यावं, त्यांच्या बरोबर यावं. आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव याचा जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदे यांना जे काही पद याच्या आधी मिळालं ते महासत्तांतरामुळे मिळालं हे जरी खरं असलं तरी भाजपकडे ती व्यवस्था होती म्हणून एकनाथ शिंदे हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले. आता त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे कदाचित केंद्रीय मंत्री होतील आणि केंद्रीय मंत्री होण्यासाठी त्यांना जे काही लागणार आहे ते सुद्धा भाजपकडेच आहे. मग अशा वेळेला जी गोष्ट ठाकरेंनी विचार केला, ठाकरेंनी काय विचार केला की मी माझं कुटुंब आणि माझा भाऊ आणि आमचा ठाकरे ब्रँड, त्यांनी केला का कोणाचा विचार? आता त्यांनी जर कोणाचा विचार केला नसेल तर मग शिंदे इतर कोणाचा विचार का करत बसतील हा सुद्धा एक प्रश्न या निमित्तानं आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. कारण काय तर शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट शिंदेंशी संवाद साधतायत. त्यांना हवं नको ते पाहिलं जातंय आणि कदाचित त्यांचा मुलगा केंद्रीय मंत्री होईल अशी परिस्थिती समोर असताना हे दोन सेना एकत्र आणण्याचे जर काही उद्योग नेत्यांनी सुचवले तर ते शिंदे खरंच ऐकतील का? कारण दोन ठाकरे एकत्र यायला हवे असा घोषा 20 वर्ष अनेक लोक देत होते. आमचे मित्र सतीश वळंजू यांच्यासारख्यांनी तर त्यासाठी पथफेऱ्या काढल्या, त्यासाठी वेगवेगळी अभियान राबवली, पण सतीश वळंजूंना ठाकरेंनी ताकास तूर लागू दिली नाही इतकं मात्र खरं. आता या दोन ठाकरेंनी एकत्र यावं म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, अनेकांनी म्हणजे अनेकांनी प्रयत्न केले. ते महाराष्ट्राच्या राजकारणात आणि उद्योग व्यवसायामध्ये हुज हू होते, पण त्याला निमित्त ठरलं ते महेश मांजरेकरांचं पॉडकास्ट. आता त्यानंतर महेश मांजरेकरांना एक महत्त्व आलं. ते मोठे अभिनेते तर आहेतच, पण या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना महत्त्व आलं. आता हीच गोष्ट शिंदे असो किंवा ठाकरे असो, दोन्ही सेना म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना ही जर एकत्र यायची असतील तर कुणीही प्रयत्न करण्यापेक्षा किंवा कुणालाही ते योग्य अयोग्य वाटण्यापेक्षा ते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना योग्य वाटतंय की नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मग पाठीत खंजीर खुपसलेला असू द्या, संपूर्ण शरीरावर भळभळत्या जखमा झालेल्या असू द्या किंवा संपूर्ण शिवसेना अगदी शरपंजरी झालेली असू द्या, जर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितलं तर या दोन्ही सेना एकत्र येऊ शकतील. अशी परिस्थिती नाकारता येत नाही. कारण हे दोन्ही भाऊ कधीच एकत्र येणार नाहीत असं वाटणारे जे काही लोक होते त्यापैकी स्वतः व्यक्तिशः मी एक होतो. पण जेव्हा परिस्थिती अशी निर्माण झाली की या दोन्ही भावांना एकत्र येण्यावाचून पर्याय नव्हता, नाईलाज झाला, त्यावेळेला ते दोघंही स्वतःच्या सोयीप्रमाणे एकत्र आले. पण शेवटी जे आम्ही म्हणत होतो तेच घडलं. कारण उद्धव ठाकरे यांचा स्वभाव, त्यांची शैली, आता एकनाथ शिंदेंची शैली आणि उद्धव ठाकरे यांची शैली याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता मग अशा परिस्थितीमध्ये हे जर दोघं एकत्र आले तर ते सत्तारांचं भलं करणार आहेत की दानवेंचं भलं करणार आहेत हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आता आदित्य ठाकरे यांना स्वतंत्र यंत्रणा मिळालेली आहे, श्रीकांत शिंदे हे स्वतंत्र यंत्रणेशी काम करतायत, मग अशा वेळेला हे दोन प्रतिस्पर्धी राजकारणातले दोन्ही आजी माजी मुख्यमंत्री एकत्र येतील असं समजण्यासाठी नेमके सत्तार कोणत्या स्वप्नरंजनामध्ये आहेत किंवा दानवे यांना आता जे काही वाटतंय, अंबादास दानवेंबद्दल आपण बोलतोय, त्यांना जे काही वाटतंय त्यामध्ये तथ्य किती आहे आणि न्यूज मेकिंग किती आहे हाच खरा प्रश्न आहे. या दोघांच्या म्हणजे सत्तार असो किंवा अंबादास दानवे असो, या दोघांच्याही या वक्तव्यामुळे आजच्या दिवसाची बातमी झाली हे मात्र खरं. आता या बातमीला मूर्त स्वरूप येण्यासाठी दिल्लीश्रींची जोपर्यंत परवानगी येत नाही तोपर्यंत यात काहीही होऊ शकत नाही. केंद्रातल्या दिल्लीतल्या सरकारची अवस्था ही
टोळा मासाचीच आहे याची आपल्याला कल्पना आहे. मग या परिस्थितीमध्ये ठाकरे शिंदे एकत्र येण्याची गरज निर्माण होईल का? आणि जर ती झाली तरच याच्यामध्ये काहीतरी होऊ शकेल. अन्यथा जसं एकनाथ शिंदेंनी या संपूर्ण प्रकरणावर आपली चुप्पी साधलेली आहे, कदाचित आणखी काही काळ असाच जाईल इतकं मात्र खरं. मित्रहो, दोन सेना एकत्र येण्याबद्दलचा जो काही हा नवा एक मुद्दा अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे यांनी समोर आणलाय, याबद्दल आपल्याला काय वाटतं? राज ठाकरे यांना ज्या पद्धतीत उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं, ती पद्धत आपल्याला कशी वाटते? जर राज बरोबर उद्धव असं वागू शकतात, तर एकनाथ शिंदेचे ते काय हाल करतील? याबद्दल आपलं जे काही मत असेल त्या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण आम्हाला जरूर कळवा. आपण कळवलेल्या मुद्द्यांवर किंवा आपण कळवलेल्या प्रतिक्रियांवर मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईन. धन्यवाद.